मंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्या. सकाळ सकाळ पावसाची चिरचिर चालू झाली. तुम्हाला काय दिसत नाही ह्याच्यात ना, कारण का बारीक चिरचिर आहे केसावणी. आणि इकडं शेळ्यांना पण मका टाकून झाली शेळ्यांची. आणि आता इकडं गुरांची झाडलोट चालू आहे. अंगण झाडून झालं, चांगलं स्वच्छ झाडलं. आणि मग पाऊस यायला लागला. आता गुरांखालचं शेण उचलून झाडून काढायचं. गुरं झाडाखाली असल्यामुळं गुरांना पाऊस लागत नाही. पावसाची रिमझिम थांबली आता. आणि तर शेळ्यांना वैरण काढायला आली. थोडीशी काढली शेळ्यांना वैरण. आता अजून थोडी काढते, म्हणजे दिवसभर त्यांचं टेन्शन नाही. वैरण टाकते आता त्यांना काढून. आणि कपडे धुवून घेते, पण फटंगले तोपर्यंत. चला वैरण काढून घेऊया आता. आज काय तिकडे खाली गेलीच नाही वैरण काढायला, इथलीच काढली. जरा वरडायला लागले ती. चला काढून घेऊया आता. तर देवपूजा झाली आता माझी. वैरण टाकले आता शरडाला. सकाळच्या 8 वाजलेल्या आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली मी. इकडे चालू होते म्हणजे चपात्या करायला. पीठ ठेवलाय. चहासाठी आज पाव आणलेत, खारी टोस्ट. त्याच्यामुळं चहा ठेवलाय. नाही तर रोज काय नसतो आमचं चहा. मुलं चहा आणि खारीचा नाश्ता करून डबे घेऊन गेले शाळेला आता. आणि आता माझा स्वयंपाक झालाय. आज वांग्याची केली सुकी भाजी. इकडं वांगी भरपूर होती झाडाला, त्यामुळं सुकी भाजी केली वांग्याची. चला आता चपात्या करून घेऊया. पटापटा कामं करायची. आणि आज आहे शिवमचा वाढदिवस. तर संध्याकाळी हॉस्टेलवर पण जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळं दिवसभर काय असतील तेवढी रानातले कामं करून घ्यायची. आणि 4-5 वाजता जायचं हॉस्टेलला. साडे 11. आणि आज आम्ही माळावर आलो मकामध्ये. मकाला औषध टाकायचं आहे. औषध सगळं काढून घेतलं ह्यांच्याकडून. आणि आम्ही तिघीजणी मिळून आता औषध टाकतोय. तिकडल्या साईडनं रस्त्याकडून टाकत आलो आहे आता. आणि इकडं आता एक राहिली पात. तिकडच्या कडेला बारके बारके थोडेसे पाती राहिले, त्या पूर्ण करायचे आता. थोडं थोडं औषध टाकून घ्यायचं आहे असं. आज मी शिवमच्या शाळेमध्ये आले. तर शिवमला आम्ही हॉस्टेलला टाकलं होतं इथं महास्टोनमध्ये. तर आता त्याचा बड्डेसाठी आलो आहे आम्ही आता 2 जण. आणि बापूचा बड्डे. आणि राधा आणि बाल्याला पण घेऊन आलो आहे शिवायला. घरी ठेवले. इथं हॉस्टेलची मुलं बसलेत सगळी. शिस्त आहे मुलांना व्यवस्थित, त्याच्यामुळं इथं मुलांना टाकले शाळेत. इथं बापू बसलाय. अजून येतात मॅडम वगैरे. शाळा भरपूर मोठी आहे. चला आता बर्थडे सेलिब्रेशन करू. केक कापून झालाय आता. आणि मुलांना केक आणि चॉकलेट वाटायला चालायचं. जास्त काय आणायला भेटलं नाही, कारण का उशीर भरपूर झालाय आज. चालेल वाटायला.
पहिल्यांदा असल्यामुळं हॉस्टेलला, त्यामुळे आम्हाला काही माहीत नाही इथलं. ह्या इथल्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्या. सगळी मुलं जेवण करून आलती. जेवण करून आपापल्या बाटल्या सोबत असतात त्या मुलांच्या. म्हणलं जेवण करून सगळीच एकत्र येतात मुलं, त्याच्यामुळं जरा उशिराच केला आम्ही बर्थडे. भरपूर मुलं हॉस्टेलला येते आणि शिक्षण भरपूर असतं, रिझल्ट एक नंबर असतो, त्याच्यामुळं आम्ही पण टाकले ह्या स्कूलला. तरी तर आम्हाला सगळ्यांनी कमेंट करून विचारलं बापूला का घड्याळ आणलं नाही, तर त्याला बड्डे गिफ्ट द्यायचं होतं आम्हाला, वॉच. तर त्या बाळाने बड्डे गिफ्ट वॉच दिले. The next day. आता घरची सगळी कामं झाली. आता वाजले ते 11 वाजता चालले ते आता, आणि सगळं झालं, कपडे भांडी आणि आमचं पण दोघींचं आवरून झाले. आणि आता आम्ही निघालोय गावात. गावात आज आमच्या एकनाथ महाराजांची पालखी येणार आहे, त्यासाठी आवरून झाले आता आमचं. चला जाऊया आता पालखीचं दर्शन घेऊया. मुलं काय नाही, ती मुलांना सुट्टी नव्हती, शाळेत गेली ती मुलं. तर आता निघालोय आता गावात. वारकरी सगळी झाडाखाली जाते. परत आहे की तिथं आपल्या गावाला एवढा थांबला इथं. ट्रक आहे गर्जन, ट्रकाच असतात ती गाव आहे का नाही, तिकडून येतेच. यावर्षी लागते ती का त्यांच्या जेवणाच्या गाड्या. गॅस पण तीच आहे, कढया गॅस. नानी माघार निघाली. भरपूर गाड्या त्या पण ह्या वर्षी. मुरी गेली ते का 11 वाजले ते आता यायला चालू होती का. तर आता विठ्ठलाच्या मंदिरात जायचं, पालखी तिथं असते, तिथं दर्शन घ्यायचं. गर्दी कमी असते का. चालवला बाया उतर पित्र नाही का.
उशिरा आलो, गर्दी कमी असते. चला दर्शन घेऊया आधी. बाया फुगड्या वगैरे सगळेजण खेळतात. तर आता रांग लागली दर्शनाला. उशीर झाला तरी पण अजून नंबरने दर्शन घ्यायचंय. चला दर्शन घेऊया आता. दर्शन घेऊन झालं आता ह्यांनी आणि वर्षा राहिले दोघं दर्शन फिरून नंबरला गेले. माझ्या पुढं होते, फिरून नंबरला गेले. काय नाही, पाय नाही पडत. हा काढते. आता दत्ताचं मंदिर आहे. दर्शन घेऊन झालं आता इथं. आता पुढं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चालत आम्ही. चला विठ्ठलाचं दर्शन घेऊया आता. दर्शन गावातनं घरी आलो आता. गावात देवाचा प्रसाद केला, दिंडणला जेवायला होतं तिथंच आम्ही जेवण करून आलो आणि आता घरी आलो. आता घरी भरपूर पाऊस यायला लागलाय. तेव्हा चांगला आभाळ आलं, तिकडून एक झाले आभाळ.